नमस्कार, मास्टर रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. उंबर उंबर म्हणजे हे उंबराचं झाड, त्याला येणारं फळ त्याला उंबर म्हणतात. पण हे पदार्थाचं नाव सुद्धा आहे बरं का. हे आमच्या जुन्या एका पुस्तकात दिलेलं आहे. उंबर नावाचा हा पदार्थ टिकेल असा आहे. चहाबरोबर खाऊ शकता, प्रवासात नेऊ शकता, किंवा सहज कधीतरी असं वाटतं ना आपल्याला काहीतरी गोड हवं, त्यासाठी. चला सुरुवात करूया. साधारण एक 1.5 कप पाणी आपण उकळून घेऊ आणि यामध्ये गूळ 1.5 वाटी साधारण आपण पाणी घेतलं तर एक अर्धी वाटी त्यामध्ये गूळ घातला. त्यानंतर एक पाव चमचा मीठ. गूळ पूर्ण यामध्ये वितळून घ्यायचा. यामध्ये 1 वाटी ओलं नारळ, साधारण पाव वाटी तीळ, 1 चमचा खसखस, याला छान आपण उकळून घेऊ. आणि छोटा चमचा हळद. गॅस बंद करून यामध्ये आता मावेल तेवढी कणिक आपण घालूयात. आता मावेल तेवढी म्हणजे साधारण 1 वाटी कणिक यामध्ये बसली. गॅस खालचा बंद आहे एवढं लक्षात ठेवा. आणि याला 1-2 मिनिट आपण झाकून ठेवू. आता याला आपण सरळ परातीत काढून घेऊ. 1 चमचाभर तेल हातावर घेऊन याला छान मळून घेऊ आपण. याला छान मळून घ्यायचं आणि मळताना जर तेल लागलं तर थोडंसं तेल तुम्ही वापरू शकता. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही प्रत्येक वेळी म्हणाल आपली नाळ मातीशी जुळलेली असावी, म्हणजे आपण नेहमी जमिनीवर असावं. तुम्ही कितीही उच्च पदावर पोचा तरी जमिनीवर असा. त्याने कामं सुकर होतात. लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा होतो आणि जमिनीचा जिचा संबंध येतो. मी नेहमी म्हणतो की बाबा भूपात्र वापरा, म्हणजे तांबा, पितळ, लोखंड याचा वापर करा. त्यामध्ये जे मिनरल्स असतात मातीमधून मिळालेले, ते कळत न कळत या पदार्थातून आपल्या पोटात जातात आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. सो यूज तांबा, पितळ. आणि नंतर छोटे छोटे असे गोळे करून हातावरच याच्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या, अशा पद्धतीने. आणि तळण्यापूर्वी सांगायला हवं फ्राय पावडरचं काम, की तळण्यापूर्वी फ्राय पावडर जी आहे ती तेलात टाकायची आणि तेल त्यांनी हलकं होतं आणि हलकं झाल्यानंतर कमीत कमी तेल घेऊन तो पदार्थ बाहेर पडतो. यामध्ये कुठलंही असं हार्मफुल पदार्थ नाही की जेणेकरून आपल्या शरीराला त्रास होईल. काही लोकांनी म्हटलं आहे की फ्राय पावडर बोगस आहे, बेकार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि पूर्णपणे शहानिशा केल्यानंतरच मी ही फ्राय पावडर गेल्या 5-7 वर्षापासून तरी नक्की वापरत आहे. तर त्याच्यामुळे डोंट वरी, बी हॅपी. असं तेल एकत्र करायचं आणि मग आपल्याला जो पदार्थ तळायचा आहे तो यामध्ये तळायचा. मंद आचेवर तळून घ्यायचं, कारण यामध्ये गूळ असल्यामुळे हे जळू शकतं. मला जे हवं असतं ते मिळतं. मस्त. आता ह्याला मध लावलेला आहे, कॉफी आहे आणि तुमच्या लोकांची साथ आहे. तुम्हाला एन्जॉय करायचं आहे, नक्की करा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझी आठवण नक्कीच.